धनंजय मुंडेवरती स्वतः बलात्कारचा आरोप आहे। दोन बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची साली सोबत त्यांनी बलात्कार केला होता 2006 मध्ये। आणि तुम्ही बघू शकता इतका घाण, हे बलात्कार पेक्षा जास्त घाणेरडा कृत्य आहे। आणि ह्यांच्यावरती पण SIT नेमली पाहिजे। धनंजय मुंडेवरती SIT नेमली पाहिजे। कशाला त्यांची सालीने त्यांच्यावरती विनयभंगचा आरोप केला होता। ये SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे, जे उमा किरण क्लास मध्ये मुलीसोबत विनयभंगचा घाणेरडा कृत्य घडलेला आहे, त्याच्यामध्ये SIT चौकशी व्हायला पाहिजे आणि जे आरोपी आहे त्यांना कठोर ते कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, ज्यांने करता पुढे कोणी शिक्षक असं स्टुडंट सोबत असं करू नये। आणि जे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये CCTV कॅमेरे लावले पाहिजे। एक महिला अधिकारी तिकडे सिक्युरिटी साठी पाहिजे। आणि आज जसे धनंजय मुंडेनी आज याच्यावरती राजकारण करत आहे, हे सगळी गोष्टीवरती हे मी होऊ देणार नाही बीड जिल्ह्यामध्ये। क्योंकि आज धनंजय मुंडेवरती स्वतः बलात्कारचा आरोप आहे। दोन बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची साली सोबत त्यांनी बलात्कार केला होता 2006 मध्ये। माझी आईचे प्राण पण त्याच्यामध्ये गेलेले आहे। मी पण विष प्राशन केला होता त्यावेळे। मी CHL अपोलो मध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होती। हे सगळं आमचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे। आणि अजून आता पण मला इतके वर्षानंतर मला सोडलेला आहे रोडवरती। आणि आज ह्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते रोज माझी आईच्या आणि माझी मुलीच्या विनयभंग करत आहे। आज दररोज आम्हाला घाण शिव्या देणं, व्हॉट्सअप वरती कॉल करून शिव्या देणं, हे सगळी गोष्टी ह्यांची चालू आहे। आणि तुम्ही बघू शकता इतका घाण, हे बलात्कार पेक्षा जास्त घाणेरडा कृत्य आहे। इतका घाण, माझी मेलेली आईला त्यांचे 2 कोटीचे कार्यकर्ते माझी मुलीला, आज माझी अल्पवयीन मुलीला इतका घाणेरडा बोलताय, माझी मेलेली आईला बोलताय, इतके घाणेरडे मेसेज माझे व्हॉट्सअप वरती करताय। किती हिम्मत आहे हे लोकांची। आज संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला, त्याच्यामध्ये त्यांचा छोटा आका आतमध्ये गेला, तरी पण हे लोकांना काहीही वाटलं नाही। हे लोकांना काहीही एक सुधारणा आली नाही। तरी पण माझी मुलीला, धनंजय मुंडेची मुलगीला, त्यांची बायकोला ह्यांचे कार्यकर्ते असं घाण बोलत आहे। आणि ह्यांच्यावरती पण SIT नेमली पाहिजे। धनंजय मुंडेवरती SIT नेमली पाहिजे। कशाला त्यांची सालीने त्यांच्यावरती विनयभंगचा आरोप केला होता, कशाला त्यांनी माघार घेतली, हे सगळी गोष्टीवरती SIT नेमली पाहिजे। कशाला मुंबई सोडून ती इंदोरमध्ये गेली परत, आणि आजपर्यंत कधी परत आली नाही। हे सगळी गोष्टीची SIT चौकशी, CBI चौकशी झाली पाहिजे।